नगर जिल्ह्यातील इतर सहकारी साखर कारखान्यांप्रमाणे कुकडी साखर कारखान्याने KYC करारनाम्याचे फॉर्म भरण्याचे धोरण घेतले होते। आपल्या शेवटचा श्वास असेपर्यंत कुकडी साखर कारखान्याचे खाजगीकरण होणार नाही अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप यांनी दिली आहे। कारखान्याच्या बुधवारी झालेल्या 19व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्षपदावरून आमदार जगताप हे बोलत होते। त्यांनी पुढे सांगितले की कारखान्याची जिंदगी ही 280 कोटीवर गेली आहे, तर कर्ज 180 कोटींचं आहे। त्यामुळे कर्ज वाढले तरी फारसा फरक पडत नाही। या ठिकाणी कराराचं जे पत्रक आहे, या कराराच्या पत्रकावरची प्रत्येक वळ न वळ त्या ठिकाणी वाचून दाखवली आणि वळ वाचून दाखवल्याच्या नंतर दोघांनी बी सांगितलं, दोघांनी पण आपण सगळेजण साक्षीदार, की कुकडी सहकारी साखर कारखान्याने नेहमी श्रीगोंद्याची तुलना केली पाहिजे, त्याचबरोबर असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे। आणि म्हणून मी या ठिकाणी आदरणीय अण्णांना, दिलीप अण्णांना सांगू इच्छितो, ही जी अण्णा हे जे करार आहे हा KYCचा, याचं जे ड्राफ्टिंग आहे हे आम्ही श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचंच घेतलेलं आहे। त्याच्यात एक टिपका आणि वळ न वळ चेंज नाही। हे हा कुकडीचा करार आणि हा श्रीगोंद्याचा आहे, हे दोन्ही तुमच्याकडे देतो, काय अडचण नाही। अरे बघा ना, इथं वाचा सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागोडे सहकारी साखर कारखाना करार पत्रक, हे मी आपल्याला तुमच्या समोर दाखवते। हा विषय एवढाच नाही, पुढचं मी सांगतो अण्णा। त्याचबरोबर या ठिकाणी जिल्ह्या नामवंत असणारे सन्मान्य श्री अशोक सहकारी साखर कारखाना, तुम्हाला सांगतो मुरकुटे साहेब तर ते तर सी आहेत ना, मुरकुटे साहेब तुमची बी साक्षी घेतो, ते तर सी आहे, त्यांनी सुद्धा तुम्हाला सांगतो अशाच पद्धतीचा करार केलेला। मी म्हणतो हा करार कुकडी सहकारी साखर कारखान्याने सेम त्यांचंच घेतलाय आणि करावं लागतंय म्हणून केलाय। कुकडी सहकारी साखर कारखान्याची इच्छा कुठल्याही प्रकारची वेगळं काही काम करण्याची इच्छा नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना अतिशय जबाबदारीने सांगू इच्छितो। या ठिकाणी आमचे पत्रकार सुजितराव गायकवाड आहेत, या ठिकाणी आमचा लाकूड धोडे शूटिंग काढतोय आणि तुम्ही सर्वजण साक्षी आहात। आदरणीय अण्णा, मी आपल्या साक्षीने या ठिकाणी सांगू इच्छितो की एक अजून एक श्री अशोक सहकारी साखर कारखान्याचं मी आपल्या साक्षीने सांगतो की हा कुकडी सहकारी साखर कारखाना सहकारीच राहणार, याच्यात कधी खाजगीकरण होणार नाही। हा कुकडी सहकारी साखर कारखाना हा सहकारीच होता आणि सहकारीच राहणार आहे। आणि किती जरी निवडणुका आल्या, किती जरी काय झालं, तर या संचालक मंडळाने केलेला पारदर्शी कारभार, या संचालक मंडळाने प्रत्येक सभासदाला दिलेला न्याय, या संचालक मंडळाने प्रत्येक सभासदाला दिलेलं ऊसाचं उत्पन्न आणि या कारखान्याची वाटचाल, हे सगळं बघून निश्चित स्वरूपात हे सर्व सभासद त्याच संचालक मंडळाच्या मागे उभं राहतील ज्यांनी चांगल्या पद्धतीचा न्याय देण्याचं काम केलंय। त्याच्यामुळे निवडणुकीला आम्ही घाबरत नाही आणि खासगीकरणाचा तर विचार आमच्या डोक्यात सुद्धा नाही। मी तुम्हाला आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो, कर्ज जरी कारखान्यावर दिसत असलं, हे कर्ज कशासाठी घेतलेलं आहे? शेजारी चालू असलेल्या गोडाऊनसाठी हे कर्ज घेतलं गेलेलं। हे कर्ज कशासाठी घेतलेलं आहे? तर 15 मेगावॅट कोजनरेशनचा प्रकल्प त्या ठिकाणी उभा करण्यासाठी हे कर्ज घेतलेलं आहे। हे कर्ज कशासाठी घेतलेलं आहे? तर 12 मेगावॅट कोजनरेशनचा प्रकल्प आपण याआधी जो चालू केलाय त्याच्यासाठी घेतलेला आहे, त्याचं फक्त 4 कोटी कर्ज फेडायचं राहील। हे कर्ज कशासाठी घेतलंय? की भविष्यात अतिरिक्त होणारा ऊस आणि या ऊसाच्या मुळे आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी अन्याय होऊ नये, याच्यासाठी कारखाना जर मोठा झाला तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त क्रचिंग हा कुकडी सहकारी साखर कारखाना करेल। म्हणून एक्सपान्शन साठी हे आपण सगळे पैसे घेतले। हे पैसे घेत असताना मग त्या ठिकाणी आमच्या सभासदांना ऊसाला पैसे द्यावे लागतात, त्याच्यासाठी वेगवेगळे कर्ज, सगळे ही कर्ज मिळून अण्णांनी एक रक्कम आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे आणि रक्कमचा आकडा तुम्हाला सांगितला की प्रत्येक सभासदाच्या नावात त्यांनी सांगितलं 300 कोटी काहीतरी सांगितलं, त्यांचा आकडा माझ्या लक्षात राहिला नाही। त्यांनी सांगितलं 318 कोटीचं कर्ज सांगितलं, पण अण्णा पान नंबर 17 वर जर आपण पाहिलं तर या कुकडी सहकारी साखर कारखान्याची जिंदगी ही 214 कोटीची काका अण्णा 214 कोटी 82 लाख ही कारखान्याची जिंदगी आहे। आणि मग 214 कोटीची जिंदगी असेल, त्याच्यानंतर जर आपण खाली आलो तर कारखान्यात तुम्हाला सांगतो स्टोअर मध्ये जो शिल्लक माल आहे त्याची 6 कोटी 25 लाखाचं त्या ठिकाणी स्टोअरचा माल शिल्लक आहे। त्याचबरोबर जर साखर साठा शिल्लक आपल्याकडे जर पाहिला तर आताच्या परिस्थितीप्रमाणे 175 कोटीची साखर ही गोडाऊन मध्ये शिल्लक आहे। आणि मग तुम्हीच हिशोब करा किती झाले, 400 पर्यंत झाले असतील ना। मग कर्ज फिटून पैसे शिल्लक राहतील का ना? उरलेले पैसे गुणिले 12 वगैरे काहीतरी 12,000 सगळे सभासद करून तुमच्या वाट्यावर किती पैसे येतील?
का पैसे बुडणार आहेत तुमचे? तुमच्या सभासदांना पैसे मिळतील का त्याचा बोजा तुमच्यावर चढेल याचा विचार खऱ्या अर्थानं तुम्ही सगळेजणांनी करा. आणि म्हणून एका बाजूला 300 कोटीचा तुम्ही आकडा सांगितला, पण 400 कोटीच्या आसपास कारखान्याकडे पैसे आहेत ना. गुणिले भागिले काही करा, पैसे सभासदांकडेच येणार आहेत विकायची गरज पडली तर. पण काळजी करू ना, जोपर्यंत श्वासात श्वास आहे ना तोपर्यंत हा कुकडी सहकारी साखर कारखाना एकही रुपयाने कधी तोट्यात जाणार नाही. निश्चित स्वरूपात भरभराटच होईल एवढं ह्या निमित्ताने सांगतो. काळजी करायचं कारण नाही. प्रत्येक सर्वसामान्याला त्या ठिकाणी न्याय मिळून त्याच्या कुटुंबाला एक भरभराट कशा पद्धतीने होईल हा निश्चित स्वरूपात प्रयत्न कुकडी सहकारी साखर कारखान्याचा आहे. त्याचबरोबर गाळप क्षमता वाढलेले कोजनरेशनचा प्रकल्प पूर्ण होतोय. परत आपण डिस्लरीचा सुद्धा प्रोजेक्ट हाती घेतोय. हे सगळं करत असताना कुकडी सहकारी साखर कारखान्यानं कुकडी पॅटर्न कुकडी जलयुक्त शिवार ही योजना त्या ठिकाणी सुरू केली. ही योजना सुरू केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ज्या ज्या ठिकाणी काम केलंय, ज्या ज्या ठिकाणी काम केलंय, आज तुम्हाला सांगतो पावसाचं पाणी त्या त्या गावात त्या त्या वस्तीवर आणून त्या लोकांना पाण्याची उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. चेअरमन साहेब, तुम्ही ते सांगितलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही बांधणाऱ्यांची सूचना केली ती अतिशय योग्य आहे. पण त्याचबरोबर ही कामं चालले त्याचं पण स्वागत करा. कधीतरी चांगल्याला चांगलं म्हणावं, कर राजकारण धरून बसायचं ते सोडून द्या. आपण शेजारी आहोत, कधीतरी शेजाऱ्याचा धर्म पाळा आणि म्हणून जी चांगली कामं केलेत त्याचं स्वागत करा असं मला आपल्याला या निमित्तानं. त्याचबरोबर सीना आणि विसापूर हा आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे आणि म्हणून याच्या संदर्भात 2 वेळा मुख्यमंत्र्यांपर्यंत बैठक झालेली आहे. मागच्या आठवड्यात 15 दिवसापूर्वी आदरणीय राजेंद्रदादा नागवडे असतील, अण्णासाहेब शेलार साहेब असतील, आदरणीय बाळासाहेब नाटासाहेब असतील, मी असं आम्ही सर्वजण मुख्यमंत्र्यांबरोबर तानाजीदादा ह्या विषयावर सविस्तर असं आमची चर्चा झालेली आहे आणि लवकरात लवकर हे दोन्ही प्रकल्प त्या ठिकाणी कुकडीमध्ये समाविष्ट होईल. कुकडी सहकारी साखर कारखाना या वर्षीची सुद्धा दिवाळी तुमची चांगल्या पद्धतीने गोड करणारच, त्याच्यात काय कुठल्या प्रकारची काळजी करू नका. इतरांच्या पेक्षा कुकडी सहकारी साखर कारखाना मागे राहणार नाही. सगळ्यांच्या तुलनेत कुकडी सहकारी साखर कारखान्याचं दिवाळी गोड करण्याचं काम होईल. दरम्यान या प्रसंगी शिवसेना नेते घनश्याम शेलार म्हणाले की कुकडी साखर कारखाना उभारणीमध्ये आम्ही पायाचे दगड झालो, याचे आम्हाला समाधान आहे. केवायसीच्या नावाखाली सभासदांकडनं जाचक करारनामा करून घेण्याचा प्रयत्न कारखान्याने चालवलाय. आम्ही कारखाना खाजगीकरणाचा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही. टोकाचा विरोध झाला, पण तो विरोध मोडून काढत असताना आमच्यासारखेच मावळे बरोबर होते. अरे तो विरोध मोडून काढून हा कुकडी सहकारी साखर कारखाना उभा राहिला, त्याच्यामध्ये पायाचा दगड घनश्याम शेलार देखील आहे. आज कळसाची फक्त चर्चा होते आणि कळसच जर सांगत असेल की काही नाही यांचा कोणाचा संबंध नाही, तर मग मी त्यांनाही धन्यवाद देतो, हरकत नाही. आम्ही पायाच्या दगडावर त्याच्यात आम्ही निश्चितपणाला समाधानी आहोत. पण या तालुक्यातल्या शेतकऱ्याचा प्रपंच सुखी व्हावा, त्याचा ऊस गाळला जावा, त्याच्या ऊसाचा प्रश्न मार्गी लागावा. आमच्या शेतकऱ्यानं खांब घालून पिकवलेला ऊस त्याचं नीट दाम त्याला मिळावं, याच्यासाठी हा कारखाना उभारायचा ठरला आणि त्याच्यामध्ये भूमिका बजावण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलं. 30 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा मी कार्यकर्ता आहे. आज बोलत असताना कौतुक करणारा कोणाला वाटत असेल तर घनश्याम शेलारचा असला तर उपकार जगताप कुटुंबावर असेल, जगताप कुटुंबाचा घनश्याम शेलारवर नाही हे सांगून सांगतो. 18वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली, 19वी वार्षिक सर्वसाधारण पुढे आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे लेझर पेपरवरती कोर्ट पेपर याच्यावरती करारपत्र करून घ्यायचा सपाटा सुरू झाला. काय करारपत्र किती सभासदांनी वाचलं? आमचे बिचारे सभासद बांधव विश्वासानं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करतात, विश्वासानं सहाय्य करतात. जाऊ द्या असं काय कारखान्याचं केवायसी म्हणलं, केवायसी म्हणलं नुसतं केवायसी सांगायचं. आता कितीतरी सभासदाला हॉटीच केवायसी, तुमचं काहीतरी असेल कारखान्याचं, या सहाय्य करू, दिल्या सहाय्य करू. मला ज्यावेळेस एका सभासदानं करारपत्रक दाखवलं ते मी वाचलं, ते करारपत्रक एवढं भयंकर आहे की आमच्या सभासदांचे हक्क तुम्हाला हिसकावून घ्यायचे अशा प्रकारचं करारपत्रक तुम्ही करून घ्यायला निघाला. कोणता लोकशाही पद्धतीचा कारभार तुमचा चाललाय? करारपत्रकातल्या काही गोष्टी दिले प्रण वाचतात, त्याचा मी उल्लेख करणार नाही, ते वाचणार नाही.
पण ज्या वाचायच्या राहिल्यात त्या वाचल्या पाहिजे, जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि माझी सगळ्या सभासद बांधवांना विनंती आहे, गांभीर्यानं बारकाने ऐका. आपला प्रवास कोणत्या दिशेनं चाललं हे तुमच्या लक्षात येईल. मी म्हटलं, मी आजही ते म्हणतो, जे जाहीरपणानं म्हणलो ते आजही म्हणतो की हा उद्योग, हा कारखाना खाजगीकरणाकडे नेण्याच्या दिशेनं आहे, असं माझं आज देखील मत आहे. आणि महाराष्ट्रातले 2 कारखाने अशाच प्रकारे सहकार्याचे खाजगी झाले आणि 3री वाटचाल आपली होती, असा माझा आरोप आहे. आरोप. पण हा सहकारी साखर कारखाना खाजगी करण्याचं पाप करू नका. हे पाप केलं तर जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत लढाई लढणार आणि सभासदाच्या मालकीचा कारखाना सहकारी ठेवण्याचा प्रयत्न करणार. आणि तुमची भाषणं सांगतात की तुमची वाटचाल खाजगीकडे आहे. तुम्ही आम्हाला लोकशाही पद्धतीने लढण्याचा अधिकार आमचा हिरावून घेता. काय भाषण करता? ही भाषणं जर तुम्ही अशा पद्धतीचे भाषण करून हा सहकार बुडीत करायला निघाला असला म्हणजे हम करे सो कायदा. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट सुभाष डांगे यांनी केले. यावेळी डी घोरपडे, दिनकर पंधरकर, बाजीराव मुरकुटे, तानाजी बोरुडे, रवी वायकर, भास्कर कदम, बाळासाहेब पवार, अतुल लोखंडे, नाना कणसे, राजेंद्र झराड, पोपट टकले, भाऊ इथापे, सुभाष काळोखे, लक्ष्मण आघाव यांची भाषणे झाली आहेत. या प्रसंगी सुरेश लोखंडे, संजय जामदार, हरिदास शिर्के, संजय आनंदकर, विलास बाबळे, जिजाराम खामकर, कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.